स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। मग कसं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर आज चकाचक मध्ये ब्लॉग चालू केलेला आहे। दुकानावर जायचं, आपल्या दुकानावर जायचा टाइम होतोय थोड्यात, आपल्याला त्याच्या आधी एक ऑर्डर द्यायची आहे। सो आज आपण विटार ठेवून घेतलेली तेवढ्यासाठी। ओके, सो चला आता थोडंसं लॅपटॉपवर चालू होतं, थोडं लिटल इकडे थोडेफार कामं चालू आहे। देन आपण बाहेर जा रे ला गाड़ी चावी। हाँ वेट थोड़ा तर या ठिकाणी आपली ॲक्टिवा आहे, आपाचे नाही आहे। ऊन पडलेलं आहे, वाटत आहे का पावसाचं वेदरच वाटत नाही। न्यूजपेपर आलेला आहे, कमेंटमध्ये सांगा न्यूजपेपर कुठं येतो अजून। काय न्यूज आहे, विधान भवनात राडा चायला, सकाळ सकाळी राडाची न्यूज दिसली, कडक ठीक है दे सही। एंड हेयर इज आर्ज विठा। ओके सो चला, तर आता भाई धूळ एवढी बसते ना, पावसाचा सीझन आहे, गाडी गाळ पाहिजे तर गाडीवर धूळ आहे। वाह वाजी वाह। आणि नवीन असाल तर ह्या आयडीला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता, आणि इंस्टावर पण सेम आयडी, त्याच्यामुळे तुम्ही फॉलो पण करू शकता। ओके, तर आपण रिव्ह्यू केलेला आहे बरं का, बट पाहिजे तसा रिव्ह्यू आपला झाला नव्हता। आय थिंक मला असं वाटतंय का परत एकदा आपण रिव्ह्यू शूट केला पाहिजे। ओके, कोल्ड स्टार्ट करीतो, फ्यूल किती गाडीत। ओके, तर कोल्ड स्टार्ट करतो, जरा वेळ गाडी, हे बघा 1500 RPM वगैरे गाडी 1000 RPMच्या खाली आली पाहिजे। ओके, तोपर्यंत निंदी करून। हे गुड मॉर्निंग सुझुकी बेटी, मी लईच बोललो। आणि बाकी फायलिंगचा गठ्ठा आहे गाडीत, बाकी काही नाही, नथिंग स्पेशल। आणि ही ढीगभर धूळ आहे, काय करणार आहे, आपला रोड तर तुम्ही बघा झंटामॅटिक रोड आहे आपल्या इथं, हा ना। तर आहे ना आपल्याला ओराबद्दल काही जास्त त्या दिवशी करता नाही आलं। सो आपली ओराची सर्व्हिस झालती आणि टोटल बिल झालं 5600। हे बिल म्हणजे हिचं सुद्धा नाही होत, पेट्रोल गाडीचं, डिझेल गाडीचं 5600 बिल झालेलं आहे। त्याच्यात काय एक्स्ट्रा चेंजेस नव्हतंच मुळात, ब्रेक पॅड वगैरे ते अजून 6000 किलोमीटर चालतील म्हणले, त्याच्यानंतर बघूयात आपण। आणि असं काय बिल झालं, त्याच्यामुळे काही नंतर शूटला टाइम नाही भेटला, कारण मला एक ऑर्डर अर्जंटमध्ये द्यायची होती। सो बच्चा कंपनी चालली शाळेत व्हॅनमध्ये। आमचे व्हॅनचे खूप बेकार म्हणजे माझा एक दिवस होते, पण काय करणार आता, दिवस बदलतात, आपले पण बदलणार आहेत, अजून बदलतायत। आणि मला ही गोष्ट आहे ना, तुम्हाला सांगतो, ही गोष्ट मला बिलकुल नाही आवडत। एक दिवस आहे ना, हे मी काढून फेकून देईन, अख्खी गाडी झेड ब्लॅक करील, पण हे नाही ठेवणार मी। तर हे बाबर एवढी म्हणजे असं गाडीत नाही का गुद मारल्यासारखं वाटतं, आणि हे असं थोडंफार काम करतं, पण लई ते गुद मारल्यासारखं वाटतं। सो काढायचं आहे, आपण सजेस्ट करू शकता तुम्ही, टिंट करू काही ठेवू। ओके, सो आता आपण माल ठेवूयात। हे बघा 1000 RPMच्या खाली आलेली गाडी। हां ओके, तर आपण थोडी घराची तिथे घेणार आहे गाडी, इथलं इथं जोडून घेतो आय थिंक। हिचे टायर्स पण चेंज करायचे यार मला ना, कळा ना भाई टायर नाही की कोण। ओके, टायर चेंज करायचे, पण आता कळलं पाहिजे नेमके कोणते चेंज करू नाही का। इथं लावूयात आपण, थोडा सामान भरतो याच्यात, मला एक डिलिव्हरी द्यायची। हां, दुसऱ्या गाड्या यायच्या आत एकदा चेंज करून घेतो। ओके चला। हां
तुम्हाला टायरची कंडिशन दाखवते. हे बघा संपल्यातच जमा येते यार. काहींचे भाऊ 500-500चे पंक्चर काढलेत मी काय सांगू. थोडीफार दिसते बरं का त्याला ग्रिपिंग आहे, थोडी किंचित ग्रिपिंग आहे, थोडेसे चालतील बट करावं लागेल. आणि काका पण आले. मग काका बोला आले फिरून येऊन द्या. मग काय येऊ दे काकांनी आपला ताफा चढवलेला आहे वर. आज काका आपण नारायणपूरवरून आल्यानंतर पहिल्यांदा आज चालू केलेला आहे व्हिडिओ. नारायणपूरचं अजून एडिटिंग बाकी आहे, चालू इन प्रोसेस, करून टाकू आणि टाकून लवकरात लवकर तुम्हाला 100% अपलोड करून बघायला मिळेल. तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जरूर बघावा. 100%. आता आपण गाडीची चावी ताब्यात घेतलेली आहे. आपला ताब्या काकांच्या ताब्यातून आला. ओ सॉरी जे आहे ते आहे. चला आता काका चाललेले शाळेत, आपण जाऊया थोडी ऑर्डर द्यायला. गाडी तर लावलेली, थोडंसं सामान विमान भरू. काका टायर बदलायची गाडीची आपल्याला. टायर लवकरात लवकर बदलून घ्यावा लागते. टायर लवकरात लवकर म्हणजे त्याचे पंक्चर काढू थकायला बसलो एकाच दिवशी. हा ना 300 रुपये एका टायरवर खर्च व्हायला लागले आता. पण अजून पुढच्या टायरांनी काही दागा नाही दिला बरं का. म्हणलोय पण होऊ नको असं. हा ना मग आता कधी जाणार शाळेत? आता लगेच निघायचं. आता 9 वाजता इथून निघतो मी शाळेला. हा ना चालेल, गेलंच पाहिजे. ओके टाटा. तर नवीन कॅमेरामॅन आहे, मग आता थोडा वर करा तुम्ही. हां मी दिसतोय ना ते गरजेचं. तर आपलं सामान उचललंय ना, आता जरा ठेव. तुम्हाला कळलं आपली अजून एक घ्यायचं आहे. आता 2 आहे, नंतर एक 8 ते 3 आहे. आता 3चा बेत. आपला जरा कॅमेरामॅन नवीन आहे म्हणून स्टेबल नाही, तर कॅमेरामॅन आपला माग आला असता थोडा, पण ठीक आहे आता आपण ऍडजस्ट करू. येते का एवढं काय? अजून एक तिसरा, अरे खाली गेला तो. अजून एक तिसरा आणायचा. सो वेट, आमचा कॅमेरामॅन माग आहे आणि आम्ही पुढे हो ठेवून झाले भेटतो. आता 3 भरले, येताने अजून भरायचे. आता बूट लावूयात. यातले 2 एका जागेवर एक एका जागेवर आहे. ओके आता गाडी साईडला लाव, नाही तर लोकांची गोची व्हायची. हां अरे लॉक नव्हते. हैं दिखाना तो ये था, समझ गए. चलो बब्बा जी थकी गई हो बे. ओके चला. सो हे गाईज आता जरा स्टार्टिंगला शूट नाही करता आलं बिकॉज 2 ऑर्डर द्यायच्या होत्या. त्या आपण जे तुम्हाला मी दाखवलंच, त्या ऑर्डर दिल्या आहे आणि त्या ऑर्डर देऊन मी चाललेलो आहे आता शॉपवर. शॉपवर जायच्या आधी आपल्याला जरा 2-3 काम आहेत. हे बघा आपल्या गाडीत CNG पण नाही आहे आणि आपल्याला अजून एका जागेवर पण जायचं आहे. सो तर तिकडे निघालेलो आहे मी. आणि आता आपला राजापूरचा रोड आहे. सो ह्याच रोडने जातो, कारण हा जवळ पण पडतो आणि रोड पण चांगला आहे. तसं पुढं गेलं ना भाई साहेब रोड एवढा गंदा आहे ना काय सांगू. आणि त्यात लांब पण असतं. म्हणलं आता जवळ आहे सगळेच आहे तर इथूनच जाऊया. आणि बाकी फील एक नंबर येतो या रोडला, भारी वाटतं नाही का जाताना. थोडं नाही आता ऊन आहे, जेव्हा ऊन नसतं ना तेव्हा एक नंबर वातावरण आहे. अरे चच्चा वेट. हां तर असं काय आहे, 1 मिनिट. फक्त थोडी वळणाचा रस्ता आहे, बाकी काही नाही. रस्ता एकदम चुम्मेश्वर. ओके सो निघूया आता. कैसा आहे वेदर भाई. 32 डिग्री टेम्परेचर होतं रात्री, ते रात्री झालं दुपारी. आणि आताचं वेदर पण वाटतं का 32 असेल. आता आपण ना टेम्परेचर चेक करूयात 1 मिनिट. हा मोबाईल गुगल हे बघा. आता आपण वेदर चेक करूया. आज एवढं स्लो का चालतंय इंटरनेट. टेम्परेचर पाहिलं ना 26.
हे बघा परत एकदा दाखवतो 26 आणि सकाळी होतं 32, 31-32च्या दरम्यान होतं आता. सो हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. नेक्स्ट डेला स्वागत करतोय परत एकदा, आणि ते पण संध्याकाळचे 6:51 आणि तडकाफडकी निघालेलो आहे मी. तसं सकाळी पण आपलं खूप काय काय झालं, बट सकाळी मला काम जरा जास्त होतं त्याच्यामुळे काही करता नाही आलं शूट वगैरे. सो आता मी परत चाललेलो आहे संगमनेरला. अरे 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 ठसकाला आत्ताच जायचं. हा, तर मी परत संगमनेरला चाललेलो आहे आणि आकाड स्पेशल आहे. सो समथिंग त्या टाईपच. पण आय थिंक मी आता ना हे जरा लास्ट खाऊन एंड करून टाकणार आहे मस्त. अरे अच्छा लाईट का है दिला रहा हमको, इतना उजाडा है. हां, तर आजचं लास्ट खाऊन माझ्या मते वर्कआउट परत चालू करणार आहे भाई. वर्कआउट बंद करून 3-4 महिने झाले. काय सांगू आता, कंटाळा जीवनात खूप काय काय करून जातो. कंटाळा जीवनाची वाट पण लावू शकतो कंटाळा. अरे यार हे हॉर्नला काय झालं, आणि जीवन चांगलं पण करू शकतो कंटाळा, असा विषय. तर दुसरा काही विषय नाही, कंटाळ्याने आपली खूप कंटाळा करून टाकला. अँड दुकानाचा सीन असा ना, दुकानाचा पण मी जरा टाइम आहे ना माझं खूप लेट व्हायचं नाही का. 1 मिनिट चच्चा पडायचं. काय राहिला नाही मोबाईल सोबत. हा काय म्हणत होतो मी. हा, तर ना दुकानाचा टाइम मला चेंज करायचा आहे. कधी कधी तर झालं दुकान उघडायलाच मला 11 वाजून जातं. काय सांगू, म्हणजे तसं काय आहे ना, आपलं बाहेर पण काम चालू असतं त्याच्यामुळं असं नाही का विदाऊट कामाचं लेट उघडतं. सो लवकर उघडतंच, बट आता तुम्हाला म्हणलं तसं त्याचा सीन आहे तो. आणि ना जो क्लोजिंग टाईम आहे ना यार, क्लोजिंग टाइम माझा खूप लवकर आहे. 1 मिनिटला बरं वाटला. तर क्लोजिंग टाइम माझा ना खूप लवकर आहे. सो मला तो जरा वाढवायचा आहे आता थोडं लेटपर्यंत. काय आहे ना, काही कस्टमर येऊन जातात यार, ते चांगलं नाही वाटत. काय बिगिनर आहे आपण, आणि स्टार्टिंगला अशाच चुका केल्याने कसं काय मार्केटमध्ये टिकणारे शेट. समज रहे हो, समजने वाले को इशारा कॉफी. तर असा काही विषय आहे. बघूया आता दुकानावर जाऊया. थोडी दुकानात पण जरा साफसफाई करू. भाई इतकी धूळ येते तुम्हाला सांगतो लिटरली. अरे बोबडी वळली काय अरे परत अरे काय उरायलंय भाई, काय उरायलं काय लिटलरी. लिटलरी लिटलरी जाऊ दे आता, सोडा तो शब्द. हा तर आहे ना काय तर या. हा तर तुम्हाला सांगायचं होतं भाई साहेब, इतकी धूळ आहे तुम्हाला मी आत्ता गेल्यावर दाखवतो. आणि त्यात मेन म्हणजे आपल्या शॉपमध्ये पण अंधार असेल यार, तिथं बल्ब पण नाही आहे. नाईट लाईटची कधी गरज नाही पडलेली ना आपल्याला. सो त्याच्यामुळे बल्ब पण नाही आहे. बल्बची पण आय थिंक व्यवस्था करूनच टाकली पाहिजे माझ्या नाही, विदाउट बल्ब. ओके, सो असं काही पण आहे. देन बाकी तर काय आहे, बाकी सब मजा में. हाँ ना, धंधा वानी चलेगा तो अपन चलेगा, नहीं तो कुछ भी नहीं चलेगा, ऐसा आहे. सो चला थोडे शॉर्ट्स एन्जॉय करून बघा मग काय आता. हा चालू केला आहे पण वाटत नाही बघ स्विच मध्ये. तर दुकानात आलोय, हे धूळ बा. अरे बास. तर वरती तरी मी साफ केलेलं बरं का टेबल, माझ्या लक्षात नाही आलं व्हिडिओच. त्याच्यावरून बघू शकता अजून तर सुरुवात बेकार सीन आहे. परत मोठं टास्क चालू आहे आमचं. दरवाजा लावला ना, सेफ्टीसाठी बॅट आहे आणि उंदीर कॉर्नर तिकडं नुकसान केले. बेकार बारीक बारीक तिकडं नाही भाऊ काही.
मोबाईल घुसा मी काय म्हणलं तुझा हा इथं जाकेची एकच होता माय म्हणते मग नाही अजून एक हजार मोठा होता उचला नाहीये नाही पळो असता तो आता आमची बेकार मशागत चाललेली आहे आता ही गोल आता ती एक साईडला घेऊ असेल तर पुढं नाही अरे खाली डायरेक्ट पिटच झालंय डायरेक्ट ते बेकार काही ना नाहीये नाही नाही एक मिनिट थांबा त्या साईडला ओढू आपण आणि मग हे करू दरवाजा उघडल खाली तर नाही राहील मोबाईल जायचं बरं का खाली दरवाजा उघडायचा नाही हां आता ते बाहेर घ्यायचा प्रयत्न करू इकडं कुठं तरी पळालेले शेट इकडं कुठं दिसा ना इकडं तिकडं कुठं तरी पळायला असते पण पळाले काय जय बाप्पा तुमच्या 2-5 हजार रुपये बाई आम्हाला थोडंसं लिटल फन केलेलं आहे बघा गाडी झाला थोडंसं आपण काढणार पण नाही कोणाला ओके आता कळेल जेव्हा माणूस पुढं वळील आणि इथं एखादा बघेल जस्ट स्टिकर लावलेलं आहे तुम्ही सनी डेज सनफ्लॉवर अँड माय ब्लॉन्ड रोस्ट पॉवर बाय स्टारबक्स ओके हे गाडीत कुणीच नाही मस्त मागं बसतोय थोडंसं मागं बसून फिलिंग घेतोय मी तिकडं पण उघड आहे काहीच मला एक सजेस्ट करा यार मला हे काढायचं आहे भाई हा फालतूपणा काढायचा आहे मला यार ती 70% ती परवडते यार नाही तर बॅगची झेड ब्लॅक करतो काहीतरी करेल बट हे मला बिलकुल नाही आवडत सस्ता सौदा आता का जरा भारी वाटतंय ओके सो आय लाईक इट हे आता जरा मागं वळत ओके चला खाली पुरावे ही गोष्ट नाही यार हर्ट करते हर्ट साला तो रिट्स वाला ना क्या ही बोले भाई